सगळीकडे एन्जॉय करते। ही बोट आहे। बेस्ट पार्ट इज बोटला शेड आहे, त्यामुळे उन्हाचा प्रॉब्लेम नाही आहे। खूप मोठं आहे, असं वाटतंय की समुद्र आहे पण ही रिव्हर आहे। से हाय। हॅलो हॅलो, से हॅलो। तर आता आम्हाला ते मँग्रोव्ह केव्हमध्ये घेऊन चाललेत। असे मागे पण स्पॉट्स होते, पण तिथे मी शूट नाही केलं, थोडेसे शॉर्ट्स काढलेले आहेत, तुम्ही शॉर्ट्समध्ये बघालच। हे बघा, ऑलमोस्ट एंड पॉईंट आहे। काही काही ठिकाणी हेड डाऊन करायला सांगतात, त्यामुळे व्हिडिओ काढायला थोडं डिफिकल्ट जातं। हे आहे मँग्रोव्ह केव्ह। राजवी बघते ती। सो हे सगळं मधु रिव्हरमध्ये कव्हर केलं। 5 सेंट आयलँड, जॅम स्क्विरल, जेलीफिश, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या मधु रिव्हरमध्ये आहेत। हे अर्ली मॉर्निंग जास्त बेटर आहे, कारण की खूप कमी गोष्टी आता मला दिसायला मिळाल्या। एक एक्सपिरियन्स चांगला होता पण। सो हे आहे कॅप्टन बोट, इथून त्याची एंट्री आहे, इथून त्याला जायला लागतं। बाकी हे सगळं त्यांनी थोडं नॉलेजसाठी कॅप्टन्सचे फोटोज, अर्ली जे कॅप्टन्स होते त्याचे फोटोज, थोडे इन्फॉर्मेशन वगैरे इथे म्युझियमसारखं ठेवलेलं आहे, हे बघायला पण चांगलं आहे। ही मधु रिव्हर जी आहे ते इंटरनॅशनल रामसार वेटलँड आहे, आणि इथे एक रिव्हर आणि आपल्या इंडियन ओशनचं संगम पण आहे, ते पण आम्ही बघितलं, ते मी शॉर्ट्समध्ये टाकेन। थँक यू फॉर वॉचिंग।